हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बॅक वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाऊज स्टिचिंग. अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग बघितली आहे. व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. प्रिन्सेस कटचे दोन्ही भाग अशा पद्धतीने समोरासमोर ठेवून त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे आणि अस्तरच्या कॉर्नरला शिलाई मारायची. शिलाई मारून झाल्यानंतर एक्स्ट्रा भाग कट करायचा. त्याच पद्धतीने दुसरा भाग रेडी करून घ्यायचा. नंतर प्रिन्सेस कटचा मधला भाग घ्यायचा आहे. समोरच्या बाजूने अस्तर ठेवायचं. गळ्याला अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्यायची. एक्स्ट्रा भाग गळ्याचा कट करून घ्यायचा. गळ्याला कट मारून घ्यायचं. उलट करून त्याच्यावरती दाब शिलाई मारायची. दाब शिलाई मारून झाल्यानंतर अस्तरला साईडला सुद्धा शिलाई मारून घ्यायची आणि जेवढा एक्स्ट्रा भाग आहे तो कट करून घ्यायचा. अशा पद्धतीने आपण पुढचे पार्ट रेडी केले आहेत. दोन्ही सरळ बाजू आतमध्ये ठेवायचे. प्रिन्सेस कटचा शेप जोडून घ्यायचा. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन डबलची शिलाई मारून घ्यायची. त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा सुद्धा शेप जोडून घ्यायचा. दोन्ही बाजू जोडून झाल्यानंतर तुम्हाला जर पुढच्या साईडने हुक करायचे असतील तर इथे मधून कट करून घ्यायचं. नाहीतर तुम्ही खालती पट्टी लावून असं ठेवू शकता आणि मागून हुक केले तरी चालतील. नंतर दोन पट्ट्या कापून घ्यायच्या. एक 2.5 इंचाची आणि दुसरी 3 इंचाची. अडीच इंचाची पट्टी घ्यायची. समोरच्या बाजून ठेवून अर्धा इंच वरून फोल्ड करून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन जोडून घ्यायची. नंतर ती पट्टी आतमध्ये डायरेक्ट फोल्ड करून घ्यायची. अशा पद्धतीने एक भाग रेडी होईल. नंतर खालती सुद्धा आपण एक पट्टी अटॅच करणार आहोत. त्यासाठी 1.5 इंचाची पट्टी कापायची आहे. पट्टीच्या साईडने अर्धा इंच फोल्ड करून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन
शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारून झाल्यानंतर ती पट्टी आतमध्ये फोल्ड करून घ्यायची. अशा पद्धतीचा पार्ट रेडी होईल. नंतर दुसरा भाग घ्यायचा. तीन इंचाची पट्टी आतमध्ये ठेवून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन अशा पद्धतीने शिलाई मारायची. नंतर ही पट्टी समोरच्या साईडने वालून घ्यायची. ही डायरेक्ट आतमध्ये फोल्ड न करता थोडीशी दुमडून आपण जिथे शिलाई घेतलेली आहे तिथेच फोल्ड करायची आणि त्याच्यावरती शिलाई मारायची. त्याच पद्धतीने खालती सुद्धा एक पट्टी अटॅच करायची. समोरचा भाग रेडी झालेला आहे. आता आपण मागचा भाग रेडी करूया. त्यासाठी इथे मी सरळ बाजूने अस्तर ठेवायचं आहे. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन कमरेला शिलाई मारून घ्यायची. गळ्याला सुद्धा अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची. इथे मी मधून घेतलेला शिलाई मारायला एका बाजूची शिलाई मारून घेते. नंतर दुसऱ्या साईडची सुद्धा शिलाई मारून कंप्लीट करून घ्यायची आहे. नंतर अस्तरच्या मापातच गळ्याची कटिंग करून घ्यायची. कट मारून घ्यायचे. उलट करून त्याच्यावरती दाब शिलाई मारून घ्यायची. कमरेला आणि गळ्याला दाब शिलाई मारून घ्यायची. दाब शिलाई मारून झाल्यानंतर
साईडला अस्तरला शिलाई मारून घ्यायची आणि अस्तरपेक्षा एक्स्ट्रा भाग आहे तो कट करून घ्यायचा. अशा पद्धतीने मधून दोन्ही बाजू फोल्ड करून घ्यायच्या. टक्ससाठी अर्धा इंच वरती 4 इंच अशा पद्धतीने मार्किंग करून दोन्ही बाजूचे टक्स मारून घ्यायचे. नंतर रस्सीसाठी मी इथे 21 इंच घेते. 21 इंच 2 रस्स्या तयार करून घ्यायच्या. नंतर 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची. तुम्ही जर शोल्डर जोडलेले असेल तर 2 इंचावरती मार्किंग करून रस्सी लावायची. पण इथे शोल्डर जोडलेले नाही म्हणून मी इथे 2.5 इंचावरती मार्किंग करून रस्स्या लावून घेते. लटकनसाठी इथे मी 2 फॅब्रिक कटिंग करून घेतलेत. अशा पद्धतीने फोल्ड करून दोन्ही लटकन तयार करून घ्यायचे. नंतर गळ्याला आणि कमरेला लेस लावून घ्यायची. अशा पद्धतीने मागचा भाग रेडी होईल. त्यावरती अशा पद्धतीने समोरचा भाग ठेवून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारून शोल्डर जोडून घ्यायची. वरून दाब शिलाई मारायची. नंतर स्लीव जोडून घ्यायचे. तर इथे मी स्लीवला डिझाईन केलेली आहे. या डिझाईनचा व्हिडिओ
चॅनलवरती अपलोड आहे तर नक्की बघा. तयार स्लीव शोल्डरवरती ठेवून जो कमी शेप आहे तो समोरच्या साईडने जोडायचा आणि जो फुगीर बाजूचा शेप आहे तो मागच्या साईडने अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन एका साईडची बाही जोडायची. तिथून डबलची शिलाई मारून दुसऱ्या साईडची बाही जोडायची. त्याच पद्धतीने दोन्ही बाह्या जोडून घ्यायच्या आहेत. नंतर समोरचा सेंटर आणि मागच्या भागाचा सेंटर अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून साईडने शिलाई मारून घ्यायची. दोन्ही बाजूच्या शिलाई मारून झाल्यानंतर ब्लाऊज फिटिंग करायचं. फिटिंगसाठी कमरेचा तयार भाग मोजून घ्यायचा. हा तयार भाग आहे 15 इंच. नंतर आपल्या कमरेचे मेजरमेंट घ्यायचं. कमर आहे 24चा दुसरा भाग काढून घ्यायचा 12 इंच. 3 इंच जास्त होतो म्हणून 3चा सुद्धा दुसरा भाग काढून घ्यायचा. 1.5 इंच इकडच्या साईडने 1.5 इंच दुसऱ्या साईडने अशा पद्धतीने मार्किंग करायचं. नंतर पुन्हा तयार भाग मोजायचा. तर हा बरोबर 12 इंच होतो. इथे आपण छातीचं मेजरमेंट नाही घ्यायचं. डीप नेक असल्यामुळे नंतर आपण दंडघेराचं मेजरमेंट घेणार आहोत. दंडघेर आहे 9 इंच. 9चा दुसरा भाग 4.5. 4.5 वरती मार्किंग करून घ्यायचं. नंतर अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं. दोन्ही साईडने अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आणि त्याच्यावरती फिटिंगची शिलाई मारायची. फिटिंगची शिलाई मारून झाल्यानंतर साईडला पाव इंचावरती 2-3 शिलाई एक्स्ट्रा मारायच्या. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर बघू शकता तुम्ही इथे मी किती परफेक्ट फिटिंग आलेली आहे.